खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाकरे बंधूंच्या झालेल्या युतीसंदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेवरनं टीका केलेली आहे। काही फरक पडत नाही तर प्रतिक्रिया का देता असा सवाल राऊतांनी केलाय। तर तुम्ही चंपी मालिश करायला एकत्र आलात का असा खोचक सवाल सुद्धा त्यांनी आता उलट मुख्यमंत्र्यांना विचारलाय। ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। तिकडनं झेलेन्स्की निघाले। ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे। आम्ही बघू ना, आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, आमचे भाऊ एकत्र आले, दोन पक्ष एकत्र आलेले आहेत। तुम्ही तुमचं बघा, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे। मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात, मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात, मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात। हा, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? ब्रेकिंग न्यूज यानंतर आपल्यापर्यंत येते नाशिकमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचं समजतंय। शालिमार इथल्या कार्यालयासमोर ही घोषणाबाजी झालेली आहे। शाहू खैरे, यतीन वाघ यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेलेल्या आहेत। या दोघांनीही भाजपात प्रवेश केल्यानं कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी टीका काल केलेली होती त्या अनुषंगानं सुद्धा संजय राऊत यांनी आता पलटवार केलेला आहे। भाजप शिंदेंची मुलं पळवणार आहे असं राऊत म्हणतायत। शिंदेंना मिळालेला पक्ष चोरीचा असून कोणाची मुलं कोण पळवणार हे निवडणुकीनंतर कळेलच असं सुद्धा राऊतांनी टीका करत म्हटलंय। अरे, जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना। भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे। भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडाच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत। आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत, स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहेत। त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीचा आहे। ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे। अमित शहानी आपलं नाव दिलंय त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे। कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते। पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा। मग त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे। आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळवणार भाजप। 24 तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कुणाशी पळवणार आहे। तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचं। म्हणजे पळवा पळवीच याचा अर्थ त्यांना कोंडून नेणे किंवा दाखवणे असं तर काही घडलेलं नाही ना। भाजपकडे काही पदाधिकारी गेले, त्यांच्याही डोळ्यावर पट्टी नव्हती। म्हणून तुम्हाला जो काही विचार वाटतोय की आम्ही युती केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चेंज होणार, असं काहीच घडणार नाहीये।